एक अशी नदी जिचं पाणी साक्षात तीर्थ मानलं जातं, जिथे दरवर्षी लाखो वारकरी श्रद्धेने डुबकी मारतात। पण आज जर तुम्ही आषाढी वारीच्या काळात तिथे गेलात तर तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या बर्फाळ प्रदेशात आला आहात। पांढरा शुभ्र फुगलेला फेस हा बर्फ नाहीये, तर हे आहे शुद्ध विष। ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या इंद्रायणी नदीची। लोणावळ्याजवळच्या नाणे मावळ भागात सह्याद्रीच्या कुशीत ही उगम पावते। पुराणात एक भारी कथा सांगितली जाते। देवराज इंद्राला एकदा गौतम ऋषीने शाप दिला होता। त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने इथे तपस्या केली आणि म्हणूनच हिला इंद्रायणी हे नाव मिळालं। याच नदीच्या पाण्यात संत तुकारामांचे अभंग बुडवले गेले होते, पण ते तसेच्या तसे पाण्यावर तरंगून वर आले असा आपला इतिहास सांगतो। पण आज मात्र या नदीचा श्वासच गुदमरतोय आणि मासे तडफडून मरतायत। हे सगळं का आणि कोणामुळे होतंय? तुम्हाला वाटेल कोणत्या तरी भल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या हे करत असतील, पण सत्य थोडं वेगळं आणि धक्कादायक आहे। पिंपरी चिंचवड, चिखली, कुदळवाडी या भागात हजारो छोटे मोठे अनधिकृत कारखाने आणि भंगाराची गोदामं आहेत। इथे जुने टायर, रबर आणि बॅटरी धुतल्या जातात आणि ते भयंकर विषारी रसायन असलेलं पाणी थेट नदीत सोडलं जातं। जानेवारी 2023 मध्ये प्रशासनाने अशा चिखलीतल्या 6 कंपन्यांवर थेट FIR सुद्धा दाखल केलं होतं। पण थांबा, एवढंच नाहीये। सर्वात मोठे गुन्हेगार तर आपली शहरं आणि स्थानिक नगरपालिका करत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजेच MPCBच्या अहवालानुसार आजूबाजूच्या शहरांमधून दररोज तब्बल 62 दशलक्ष लिटर घरगुती सांडपाणी आणि बाथरूमचं पाणी कसलीही प्रक्रिया न करता थेट या पवित्र नदीत ओतलं जातंय। म्हणूनच या पाण्यात डिटर्जंट आणि रसायनाचं प्रमाण इतकं वाढलंय की जेव्हा हे पाणी आळंदीच्या बंधाऱ्यावरून वेगाने खाली पडतं तेव्हा वॉशिंग मशीन सारखी घुसळण होऊन हा पांढरा विषारी फेस तयार होतो। आता लोकांचा आणि वारकऱ्यांचा संताप वाढल्यावर सरकारने नमामि इंद्रायणी आणि नदी सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे मोठे प्रोजेक्ट्स कागदावर आणले। पण मित्रांनो, हे पैसे खऱ्या अर्थाने नदी स्वच्छ करतील की भ्रष्टाचाराच्या गटारात वाहून जातील, हे आपल्याला वेळच सांगेल। ज्या नदीला आपण माऊली म्हणतो, जिची आपण देवासारखी पूजा करतो, तिला असं विषारी गटार बनवून आपण आपल्या पुढच्या पिढीला आणि आपल्या महान वारकरी परंपरेला नेमका कोणता वारसा देणार आहोत, यावर विचार नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आम्हाला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।